हे गाइस, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर आपल्या 2 दिवसाच्या ट्रिप नंतर आपण फायनली आता चांगल्या स्पॉटला जाते. म्हणजे बाकीचे स्पॉट पण चांगलेच होते, बट फिरण्यासारखे होते. पण आजचा स्पॉट असा आहे की तो खूप भारी आहे. तुम्ही थंबनेलमध्ये तो बघूनच घेसाल. तर आज आपण आलेलो आहे रायगड किल्ला बघण्यासाठी. आणि हे आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, बट म्हटलं 2-3 ट्रिप झाल्या, अचानक ठरलं आणि 2-3 ट्रिप झाल्या. पण असं चांगलं स्पॉट, म्हणजे चांगले सगळे स्पॉट होते, बट असं बघण्यासारखं, माहिती घेण्यासारखं स्पॉट कोणतंच नव्हता. माहिती तर आहे या गाड्यांबद्दल, बट खूप दिवसानंतर आम्ही आलो. आणि यात एक असा विषय की आम्ही दोघं शाळेच्या ट्रिपमध्ये गेलो होतो शिवनेरी गडावर. बट आम्हाला माहीत नव्हतं आम्ही सोबत आहे. आम्हाला आत्ता ते गप्पामध्ये कळालं की आम्ही त्या ट्रिपमध्ये सोबत होतो. आणि आज परत किती 10-15 वर्षानंतर आज आम्ही आलो आहे रायगड किल्ला बघण्यासाठी. आणि आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण की माझं 1 ते 1.5 वर्षापासून चालू होतं. मीला म्हणत होतं की मला किल्ला बघायला जायचं मला जाऊ दे. पण आज आमचं असं अनएक्सपेक्टेड ठरलं आणि आम्ही बीचच बघत होतो. आम्ही 7 ते 8 बीच बघितले त्या ट्रिपमध्ये. बट पण छान वाटलं. बट आजचा एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे, कारण की आज बघणार आहे आम्ही रायगड. हे गाइस, तर आपण आता चाललो आहे गडाच्या पायथ्याशी. हां, आणि इथंच आम्ही थकलेलो आहे. मी उलटा यासाठी चालत आहे की लाईट इकडून यायला. हां, पायी जाण्याचा हा जो निर्णय आहे हा चांगलीच कसरत करून घेणार आहे माझ्याकडनं. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय शिवाजी! जय शिवाजी! छत्रपती संभाजी महाराज की जय! बापरे, शेवटी रायगडवरती आलो. मजा समजा. आई बघा किती वरती. आई काय इच्छा. बापरे, खूपच वरती आलोय आपण. अजून 100 पायऱ्या पण नाही झाल्या, अजून सुरू नाही झाले, सगळे थकलेत. माझ्या पॅटीवर दिली 2 क्विंटलची बॅग. 50 पायऱ्या झाल्या असतील का? 100. थकलेलो. यासाठी फिटनेस मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आता हे किल्ल्याचे फोटो आहेत. किल्ल्याच्या फोटो मध्ये माहिती असते 1200 एकरचा मॅप. आणि आता गडावरती कसे 18 स्पॉट असतात. आता कुलबडा वरती टकमकटो हिरकणी बुरुज त्या स्पॉटचे फोटो ह्याच्यात असतात. अच्छा, हे फोटो असे माहिती आहे. कितीच आहे ते? हे 50 ला पॅकेट असतं. 50 ला आहे का? हा, खोलून बघू शकतो का? बघू शकतो ना. बघा, दाखव. कितीच आहे? 50 ला पॅकेट. कमी नाही होत का? नाही ना, डिस्काउंट नाही आहे? नाही. आता एवढं खाल्लं आलं. डिस्काउंट का नाही आहे? आता खाल्लं यायचं एवढं वरती. अरे हो रे, बरोबर. दे. जय शिवराज. जय शिवराय. काय घेतलं तुम्ही? हे घेतलं माहिती. हे घेऊ के? किल्ल्यांची माहिती यामध्ये. सॉरी, किल्ल्यावरती जे ठिकाण आहे त्यांची माहिती आहे. तर आपण अजून 50% पण सर नाही केलेलं आहे आणि थकलेलो आहे आम्ही. गोप्रोवरून मोबाईलवर शिफ्ट झालो, कारण की त्या दिसायलाच नाही का एवढं ऊन येते ना, तर दिसतच नाही. सगळे गेलेले समोर आणि आम्ही पण जातोय हळूहळू, कारण आमचं कसं व्हिडिओ घेत जातोय, त्यामुळे वेळ लागत आहे. बट इझी आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. आम्ही इथं बसलोय. आता हे कसं सांगायला बसलोय पुढचं सांग ना काही. मग आम्ही थकलोय. आम्ही इथे बसलोय आणि आम्ही आता चढतोय गड, आणि आम्ही बसलोय आणि आपण चढतोय गड. 1 घंटा हेच चालू आहे. खूप पानसट होत आहे. कारण की आम्ही खूपच थकलोय. अरे खरं. नमस्कार. जय शिवराय. बघा, ते आई चालल्या तुम्ही बसल्या इथे. खूप छान असं. आम्ही बहुतेक मध्यभागी आलेलो आहे आणि इथून एवढा छान असं व्ह्यू आहे. रोपवेने यायला हे मजा नाहीये. ही जी चढून यायला जी मजा आहे. इथे हे बसलेत समोर, तिथे ते बसलेत आणि हे 2 जण इथून चालत येते. जय शिवाजी! जय शिवाजी! जय शिवाजी! पण एक गोष्ट छान आहे की मिहिर आणि आयांश पण सोबत आहे. ते बिलकुल थकले नाही, कारण की ते कडेवर आहे, त्यांना उचलून घेतलेलं आहे, त्यामुळे ते थकलेले नाही. हे बघा, हे आयु तर थांबू पण देत नाहीये. फायनली आपल्याला थोडं असं दिसत आहे की आपण पोहोचलोय, बट अजूनही खूप लांब आहे. चला
खूप म्हणजे खूप गर्दी आहे आज, हो ना का? खूप गर्दी आहे. माईक पण आपण लावलेलं नाहीये कारण की माईक 2-3 वेळेस पडू लागला होता. आता आपण एंट्री केलेली दरवाजामधून. हे बघा दरवाजा आतून दिसत असेल तुम्हाला. हे बघा. तर आपण खूप वरती आलेलो आहोत गडावरती. बॅकग्राऊंड दिसत असेल तुम्हाला. मला तर काही दिसत नाही डिस्प्लेवर काय दिसतंय. पण आपण खूप वरती आलेलो आहोत रायगडवरती. अजून आपला अर्धा प्रवास बाकी असं मला वाटत आहे. कुठले? आम्ही नांदेडची. अरे बाप, नांदेड आले. अरे नांदेडचेच आहे. अरे बाप रे, गावचे आहे मग. नांदेडला कुठं? कंधार तालुका. बाप रे, हे नांदेडचे आहेत ना. बड़ा ही अजीब जानवर है, कितना भी खा ले भूखा ही रहता है. अरे पॅन्ट कोणाची आहे? पॅन्ट माझी पण तिने फायनली आपण वरती आलोय. मी वरती आले, आम्ही वरती आलोय आणि बाकीचे सगळे मागे आहेत. महाप्रसादाचं वाटप चालू आहे, ते सगळ्यांनी निश्चित रांगेमध्ये घ्यायचं आणि ज्यांची त्यांनी पत्रावळ्या या काळ्या पिशव्या लावलेल्या आहेत त्याच्यातच टाकायच्या आहेत, बाकी कुठेही टाकू नये. फायनली आम्ही गडावर आलेलो. हे काय होतं? पायऱ्या हे काय होतं असं केलेलं? मिहिर कसं वाटत आहे? छान. शिवाजी महाराज, तिथे शिवाजी महाराज. 11 वाजले. 12 वाजले. 3 तास. 12 वाजता 3 तास फायनली आम्हाला. कसं वाटत? पण आम्ही फायनली रायगड चढून आलो, ते पण पायऱ्यांनी. नॉट अ जोक. नॉट अ जोक. आणि आमची एनर्जी पूर्ण वापस झाली. 2300. 1700चा धोका भेटला आम्हाला, ते 2300 निघला. बाजारपेठ या इथलं बाजारपेठ. आधीच्या बाजारपेठ आहेत त्या. इथे सगळे दुकानं वगैरे राहायचे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले जे आपण आपल्या काळातले जसे दुकान आहेत तसे हे जे जुनी बाजारपेठ इथे टेंट सुद्धा लावलेले आहेत, ते म्हणजे काही राहण्यासाठी वगैरे. काही लोक इथे राहत सुद्धा असतात. रात्री रात्री किती थंडी उशीर वाजत झाला. असेल. तर आमचा जो रायगडचा ट्रेक आहे, रायगडवर आम्ही आलेलो आहोत. खूप थकलो वगैरे, बट जी ऊर्जा आम्हाला भेटत गेली छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने, त्यामुळे आम्ही वरती आलोय एकदम सुखरूप छान. आम्ही रायगडवर आलो होतो आणि आम्हाला इथे साईबाबा भेटलेले आहेत. साईबाबा. अरे बॅग धरा आता. मुन्ना सेट, पुन्हा बॅग मी डान्स करणार आता. पकडा डान्स करा. परफेक्ट दिवशी आलो आपण. एवढं भारी एन्जॉय झाला आता, पूर्ण थकान गेली. आणि आम्ही अनएक्सपेक्टेड आलो, आम्हाला माहित नव्हतं राज्याभिषेक आहे आज. आम्हाला रात्री समजलं की आज राज्याभिषेक आहे आणि आम्ही प्लॅन कॅन्सल करणार होतो की गर्दी असेल, बट नाही म्हटलं आजच जायचं. आणि परफेक्ट. बापरे, मस्त एन्जॉय झाला आमचा आता. तर आपण आलेलो आहे रायगडवरती. हे आहे इथे राजदरबारचं गेट. आता आपण जात आहे राजदरबार. रॉय है एक नंबर
खतरनाक. वरती कसं वाटत आहे आज? आज दिवसच खूप भारी गेला. सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर राजा शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर राजा शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर राजा शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. आता आपण आलेलो बॅक साईडला राजदरबारच आहे ना. हां काय मूर्ख लोकांनी इथं नाव वगैरे काढून ठेवलेत. दॅट इज रॉंग. चुकीचं आहे. भूषण भूषण नाव आहे त्याच्यावर. अनिश पण आहे. भूषण पण आहे. भूषण आणि अनिश आमच्या सोबत पण भूषण आहे. वाव ह्यो राज दरबार होता. काय मग खास किती वाटत असेल. खतरनाक आहे. फील किती भारी येत असेल. इथं बसत असतील इथं आणि आता एवढ्या वर्षानंतर पण एवढे त्याचे अवशेष आहेत. आता 10 वर्ष घर पण टिकत नाही. 10-15 वर्षात आपण रोपवेचं तिकीट काढलेलं आहे आणि आपला नंबर आहे 1649 1649 आणि आत्ता शिक चालू आहे 1050 नंबर. आता 5 रुपये पडले. बरं आहे तुमचे 5 रुपये. एवढा काय अवतार येणे झालाय ना. आता आपण आलो रोपवेकडे. एंट्रन्स आम्ही वेट करतोय इथे लाईनमध्ये. काय करा. हलू नका हलू नका. हालू नका मला. बस झालं बायडे बस झालं. बायडे मी भेकडा दिसायला लोकांना. बायडे बस. काय ओ बाई शांत बसा. ओ कोण आहे? आपण पण किती पण एवढं गड चढला. आपण एवढं चढलोय. वर चढताना बी तसंच होते पोटात. बाप रे. आता काही नाही वाटायला. अहो वाटायला किती मित्र आहे बाबा. मला मी बसत नाही पाण्यात. कान सुन पडले. कान असे शांत झाले. मला बी वाटतं भाऊ पण तरी मी बसते. काय करा. हाय मिऊ. येताना काहीच वाटलं नाही. सगळं विसरून गेलं. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप कसरत झाली आमची. आवाज येते का नाही माहित नाही. येतोय. खूप कसरत झाली आमची आणि आम्ही आता जेवलोय मस्त. व्हेज जेवण केलंय. यांनी चिकन केलंय. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप पाय दुखायले.